स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर. तुमचं हे चॅनल प्रसाद बर्डे ब्लॉग्स हे माझं चॅनल आहे मित्रांनो. तुम्हाला मी गावाकडील जीवनाविषयी तुम्हाला ह्या चॅनलवर ब्लॉग पाहायला भेटतील मित्रांनो. तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडले तर मला सपोर्ट करा मित्रांनो. आजपासून मी माझ्या चॅनल स्टार्टिंग करत आहे, तर तुम्हाला मी शेतीविषयी व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटतील, ब्लॉग बघायला भेटतील. तुम्हाला जर आवडले मित्रांनो तर सपोर्ट नक्की करा. तुम्हाला याच्यावर आणखीन काही गावाबद्दल, गावातल्या संस्कृतीबद्दल थोडंफार तुम्हाला कळवलं जाईल. तुम्हाला आवडलं तर नक्कीच मित्रांनो मला सपोर्ट करताना मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. आजपासून माझ्या ब्लॉगला सुरुवात करतो मित्रांनो. तुम्हाला नवीन नवीन गावाकडल्या गोष्टी तसंच नैसर्गिक वातावरण दाखवायचा माझा प्रयत्न असेल मित्रांनो. व आदिवासी जीवनाविषयी तुम्हाला थोडंफार व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती पुरवली जाईल मित्रांनो. तर ब्लॉगला पाहायला विसरू नका मित्रांनो. जर आवडला तर सपोर्ट नक्की करा मित्रांनो. काय अर्धा आहे 40 रुपये किलो. घ्या ना, घे मग अर्धा घे. चांगले चांगले घे बर का मम्मी. जे बरे लय लय पक्के पिक्के पण नको घेऊ, कच्चे कच्चे घे. झाले यार. टमाटे काय भाव आहे? टमाटे 4 ला. किती झाले? भाई घे ना. किती झाले? 20 झाले ना. आता कुठे जायचं? काय काय भाऊ मग? हा. हे पण व्हिडिओ बनवते बर का आपले भाऊ. कांदे कसे आहे काका? चल मित्रांनो, हे आमच्या गावचा बाजार आहे बर का. इकडं तिकडे सगळे मावळे, सगळं भाजीपाला मार्केट. लसूण कसं आहे रे? घे ना, आपल्याला घ्यावं लागेल ना. 8 पाव दे ना. वांगे बघ बर त्याच्याकडे कसे. किती झाले? 40 झाले. 10 अद्रक दे मग. सगळीकडे गर्दी राहू नसती. बाजारात आहे मित्रांनो, आमच्या गावचा बाजार. मम्मी वांगे घेते आता. काय पावशे? 10 रुपये पावशेर आहे का? पावशेर घ्या ना मग. पावशेरच घ्यायची ना. सगळीकडे गर्दी आहे वा. अजून काय घ्यायचंय आपल्याला? तिकडे पण वांगेवाला दिसतोय बर का. पुढं पाय ना असं. केवढ्याला म्हणत होते आजी? केवढ्याला? केवढ्याला जोडी घ्यायची का? आमच्या मधली कोथंबीर घे ना मग.
सगळीकडे इकडून तिकडे नसते, गर्दीच गर्दी आहे ना. दादा पैसे दे ना आम्हाला. वांगे चांगले वाटतात रे, वांगे चांगले वाटतात. काय घ्यायचे का? पाय ना, आवडले तर घे ना. काय पावशे रे? हा आमच्या गावचा बाजार आहे मित्रांनो. सगळ्यात मोठा बाजार आहे भैरवचा आमच्या गावचा. आसपासच्या गावाचा मिळून सगळ्यात मोठा बाजार आहे आमच्या गावचा आहे मित्रांनो. इकडं पण बाजारच आहे, इकडं समोर. कोथंबीर कारले कसे? मित्रांनो शेवबी वगैरे घेतली, शेव वगैरे घेतली. आता बाजार झालाय, आता घरीच जायचंय. बाजार झालाय, आता घरीच जायचंय. गाडी वगैरे चालू करतो, निघायचंय आता घरी. मित्रांनो आत्ताच बाजारावरून आलो. आपलं आवरून बिवरून घेतलं मस्तपैकी. हातपाय तोंड हातपाय धुतले मित्रांनो. बाजारून यायला बराच टाईम झाला, तेव्हा काही उशीर झाला, त्याच्यामुळं मग काय चहा वगैरे घेतला. व्हिडिओ नाही बनवता आला. आता जेवण वगैरे करायचं मित्रांनो. बराच टाईम झाला. थंडी पण आता वाढलेलीच आहे आमच्या इकडं पण. म्हणजे वातावरणच थंडीचं एकदम गार असं वातावरण आहे. कालपासून तर जास्तच थंडी वाढलेली इकडं. कसा वाटला मित्रांनो आपला व्लॉग आवडला असेल तर मित्रांनो लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.